नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपूर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली आहे. यामध्ये हे आपलं नेक्स्ट लेक्चर आहे. लेक्चर कशासाठी आहे? तर ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. ठीक आहे. तर ओस्वाल्ड डायल्युशन लॉ हा कशासाठी आहे? की ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज ऍक्च्युअली बेस्ट फॉर और इट इज गुड फॉर acidic and basic nature of weak acids and bases or you can say weak electrolyte. ठीक आहे. आपल्या या आधीचा व्हिडिओ आहे पीएच कॅल्क्युलेशन. त्यामध्ये आपण काय बघितलंय की स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस असेल किंवा त्याचं मिक्सचर असेल तर त्याचा पीएच कसा काढायचा ते आपण बघितलंय. आता वीक ऍसिड किंवा वीक बेस आला तर त्याचा पीएच कसा काढायचा, त्याच्यासाठी काय कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. इट इज नथिंग बट ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. ठीक आहे. सो वीक ऍसिड वीक बेसेस आलं की कसं पीएच काढायचं ते फायनली आपल्याला या व्हिडिओच्या एंडला कळणार. ठीक आहे. चला सुरू करूया. सो व्हॉट इज दिस? फर्स्ट ऑफ ऑल वीक ऍसिड और वीक बेस. ओके, दोघांना आपण कॉम्बाईन काय म्हणूयात? वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी फॉर्म्युला कशासाठी डिराईव्ह करणार आहे तर वीक ऍसिड साठी, आणि सेम जसं तसं तुम्हाला वीक बेस साठी फॉर्म्युलेट किंवा डेरिव्हेट करता येईल. तर आपण एकच डेरिव्हेशन इथं करूयात, दुसरं डेरिव्हेशन तुम्ही मनाने करायचं. ठीक आहे. चलो. So consider a weak acid Ha. ठीक आहे. ऍसिड कोणतं आहे? Ha. अकॉर्डिंग टू अर्हेनियस थेरी H प्लस जो देतो तो ऍसिड. सो Ha नावाचा H प्लस जो आहे तो आपल्याला काय देणार आहे? ऍसिड. ओके. सो बिफोर प्रोसिडिंग फर्दर, डू यू नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वीक अँड स्ट्रॉंग? ठीक आहे. वीक ऍसिड, वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, अर्हेनियस थेरी. काय थेरी सांगते? स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस असेल विच डिसोसिएट्स कम्प्लिटली. ओके. आणि जेव्हा आपण वीक वर्ड वापरतो, वीक, व्हॉट डज इट मीन? इट डिसोसिएट टू अ स्मॉलर एक्सटेंट. ओके. वीक आणि स्ट्रॉंग मध्ये मेन डिफरन्स काय? एकामध्ये डिसोसिएशन कम्प्लीट होतं आणि एकामध्ये डिसोसिएशन कम्प्लीट होत नाही, स्मॉलर एक्सटेंट. कळलंय? म्हणजे काय बघा, सपोज इफ यू कन्सिडर द सेम ऍसिड Ha नावाचं ऍसिड आहे, स्ट्रॉंग असेल तर डिसोसिएट कम्प्लिटली, म्हणजे सपोज तुम्ही हे वॉटर मध्ये रिॲक्ट केलं, त्याचे दोन पार्ट होणार आहेत, H प्लस अँड A मायनस. बरोबर? H प्लस ऍक्वेअस आणि A मायनस ऍक्वेअस. बरोबर आहे. सो होल Ha whatever we have it will convert into its ions. म्हणजे बघा, सपोज इफ यू हॅव दिस कॉन्सन्ट्रेशन ऍट C. ठीक आहे. C मोल्स एवढा आपण Ha घेतला असेल at T is equal to 0. Okay. So what happens here? Initially they are 0 0, but after some time T what happens? हा जो C आहे हा सगळ्याच्या सगळा कन्वर्ट होतो H प्लस आणि A मायनस मध्ये. कळाले? म्हणजे काय होतंय, जेवढं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ऍसिडचं घेतलंय तेवढंच कॉन्सन्ट्रेशन H प्लसचं मिळतं. कळलं? वाय? बिकॉज होल H प्लस वॉट एव्हर प्रेझेंट इन Ha इट इज डिसोसिएटेड. कम्प्लीट डिसोसिएशन झालंय. जेवढा H प्लस आपल्या याच्यामध्ये आहे सगळ्याच्या सगळं आपल्या इथं लिक्विड मध्ये किंवा ऍक्वेस फॉर्म मध्ये आलाय. कळलं? बट वेन वी कम टू वीक, व्हॉट हॅपन्स? सपोज Ha इज वीक इलेक्ट्रोलाइट. वेन वी ऍड वॉटर इन दिस, again it gives H plus aqueous and A minus aqueous. ओके. हे मिळतं का? तर मिळतं. बट व्हॉट इज द पॉइंट? टू अ स्मॉलर एक्सटेंट. रिएक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. म्हणजे काय? जेवढा Ha घेतलाय सगळाच H प्लस बनत नाही. सो ऍट T इज इक्वल टू 0 इफ यू हॅव C मोल्स ऑफ Ha. ओके. इथं 0 0 असणार आहे. ऍट T इज इक्वल टू इक्विलिब्रियम. आता बघा, इक्विलिब्रियमला इथं काय झालं होतं? हा Ha कम्प्लीट 0 झाला होता आणि सगळ्याचं सगळं कन्वर्ट झालेलं H प्लस. पण ह्या इक्विलिब्रियमला काय होणार आहे? जो C घेतलाय त्याचं सगळ्याचं सगळं H प्लस होत नाही. वाय? बिकॉज रिएक्शन इज रिव्हर्सिबल. सो व्हॉट हॅपन्स? इफ अल्फा, आपण काय म्हणूयात, अल्फा एवढी डिग्री असेल तर काय होणार आहे? C अल्फा एवढा हा तयार होणार, हा C अल्फा बनणार आणि हा काय होणार आहे? C1 मायनस अल्फा. ओके. बरं, हे अल्फा वगैरे काय आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. फक्त सांगायचं काय, तर जेवढा Ha आहे तेवढाच H प्लस मिळणार नाही. स्ट्रॉंग मध्ये जेवढा Ha आहे तेवढाच H प्लस मिळतो. सो दॅट इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन वीक अँड स्ट्रॉंग. कळलं? ओके. आता आपल्याला या वीक साठी बघायचंय की H प्लस किती मिळाला हे आधी काढायचं आणि मग त्याच्यावरनं ऍक्च्युअली पीएच किती आला.
परत एकदा सांगते, इथं जेवढं कॉन्सन्ट्रेशन होतं, लाईक इफ यू टेक 0.01 मोल HCl then you get 0.01 मोल H प्लस, त्याच्यावरनं pH काढतो. बट इफ यू टेक 0.01 मोल ऍसेटिक ऍसिड then it is not equal to 0.01 मोल ऑफ H प्लस. कळालं? सो काय होतं ते आपल्याला बघायचंय. तर वीक आणि स्ट्रॉंग मधला डिफरन्स कळाला? ओके, चलो. सो नाउ विल गो फॉर अवर मेन पॉइंट, ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस पॉइंट. So consider a weak acid HA. It will dissociate in water as HA plus H2O. It will break down in water with equilibrium H plus aqueous and A minus aqueous. Okay. At time t is equal to 0. If C is concentration of HA, water is always taken in excess. Okay. H plus aqueous will be 0, 0. After some time t is equal to equilibrium. What happens? If alpha is degree of dissociation. Degree of dissociation म्हणजे काय? किती डिसोसिएट झालंय? तर अल्फा एवढं. समजा HA1 असेल, if HA is 1, then alpha is degree of dissociation. एका HA साठी अल्फा एवढा आपला डिसोसिएट झाला. अल्फा म्हणजे काहीतरी नंबर, लाईक 1 पैकी 0.2% डिसोसिएट झालं, 1 मधलं 50% डिसोसिएट झालं. सो व्हॉट इज अल्फा? द अमाऊंट विच इज डिसोसिएटेड, इकडे गेली ती. कळलं? जर का HA1 असेल तर अल्फा काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग HA जर का C झाला तर काय होणार आहे आपलं? रिमेनिंग HA किती येणार आहे? C इंटू ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. ओके, आणि जेवढा इथं डिसोसिएट झालाय तेवढा H प्लस इथं तयार झाला, C अल्फा, C अल्फा. लक्षात आलं? सो अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन? इट इज मोल्स ऑफ HA dissociated divided by initial moles of HA taken. आधी जेवढा HA घेतलंय त्यातलं किती डिसोसिएट झालं त्याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन और यू कॅन से इक्विलिब्रियम, के काढायचा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के कसा करतो आपण? प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. So it will be concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA into concentration of water. बरोबर? Product upon reactant. Now what we know? But water, it is in excess. Or you can say concentration of water is almost equal to constant. So ही constant value आहे, त्याला उचलून आपण इकडे आणूयात. So K into concentration of water is equal to H plus into A minus divided by HA. Okay. Now constant into new constant. So you'll get a new constant. कळलं? आणि आता ह्या न्यू कॉन्स्टंटला नाव द्यायचं KA. काय म्हणायचं याला? KA. So what is KA? It is equilibrium constant for acid. Okay. What is KA? KA is equilibrium constant for weak acid. Okay. WA म्हणजे काय? weak acid. कळलं? KA चा फॉर्म्युला काय येणार आता? concentration of H plus into concentration of A minus divided by concentration of HA. Okay. So this is for KA, product upon reactant. Water खाऊन टाकलं. Now these are the products, this is reactant. इथं values भरू. Therefore KA is equal to, हा किती आहे? C अल्फा. दुसरा किती आहे? C अल्फा upon C 1 minus अल्फा. बरोबर? Okay. Now what we can say? CC cancel झाला एक. Now what we have written for alpha? Alpha is degree of dissociation. हे कोणासाठी चाललंय? वीक. वीक मध्ये काय लॉजिक आहे? वीक मध्ये काय सांगतो आपण? इट इज डिसोसिएटेड टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. बरोबर? म्हणजे डिग्री किती असणार आहे डिसोसिएशन? मोल्स ऑफ डिसोसिएशन खूप कमी डिवाइड बाय इनिशियल मोल. सो आपलं वीक आहे त्याच्यामुळे हे वरचं न्यूमरेटर काय येणार आहे? व्हेरी स्मॉल.
आर अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, जनरली अल्फाच्या व्हॅल्यूज कशा असतात? 1%, 0.5%, कळलं, 2%, एवढ्या स्मॉल व्हॅल्यूज असतात. सो अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, देअरफॉर 1 मायनस अल्फा इज ऑलमोस्ट इक्वल टू 1. सो हे जे ब्रॅकेट आहे त्याला काय म्हटलं आपण? 1. देअरफॉर के विल बी इक्वल टू, वरती काय राहिलंय? सी अल्फा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर काय झाला? 1. सो दिस इज युअर फर्स्ट फॉर्म्युला. कळलं? अनदर फॉर्म्युला बघा. देअरफॉर अल्फाचा फॉर्म्युला काय होईल? या सी ला इथे डिनॉमिनेटर आणलं, अंडर रूट केलं. सो अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के ए अपॉन सी. दिस इज युअर अनदर फॉर्म्युला. कळलं? ओके, and this formula is nothing but Ostwald dilution law. So what is Ostwald dilution law? The law is degree of dissociation. Sorry, degree of dissociation nahi, dissociation constant Ke. Dissociation constant Ka. Okay, Ka stands for weak acid. You can write Kb. Okay, or dissociation constant for weak electrolyte is directly proportional to square of its degree of dissociation. काय लिहिलंय रूल बघा. What is the Ostwald dilution law? Dissociation constant Ka. Okay, it can be anything. Ka, Kb is directly proportional to the square of its degree of dissociation. Alpha चा square. कसला भारी लॉ आहे ना? कळलं? So this is Ostwald dilution law. सोपं आहे? ओके, चलो. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस Ostwald dilution law. तुम्हाला डेरिवेशनला बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकतो. चलो आगे बढ़े. Now next part, Ostwald dilution law चा application or where it is applicable. It is applicable only for weak electrolyte and dilute solutions. ओके, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. Ostwald dilution law बघताना डायल्यूट पाहिजे म्हणजे वॉटर कसं पाहिजे? एक्सेस, आणि वीक इलेक्ट्रोलाइट पाहिजे म्हणजे इक्विलिब्रियम पाहिजे, तर तुमचा हा लॉ ऍप्लिकेबल आहे. ओके, जरा लॉजिक आहे. जर का आपलं हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल, वीकच्या ऐवजी स्ट्रॉंग झालं तर आपला अल्फा स्मॉल येत नाही, आपला अल्फा लार्ज येतो. आणि 1 मायनस अल्फा ऑलमोस्ट म्हणजे अल्फा इज ऑलमोस्ट इक्वल टू 1. जेवढा सी घेतला तेवढाच अल्फा. So your denominator becomes 0. So this value is not useful or useless झालं. So Ostwald dilution law is not useful for strong electrolyte. आणि दुसरं काय लिहिलंय? डायल्यूट. इथं वॉटर एक्सेस मध्ये असेल तरच तुम्हाला पुढे जाता येईल. कळलं ना? ओके, सो दिस इज फॉर वीक ऍसिड. कळलंय का फॉर्म्युला? ओके, Ka is equal to C alpha square, alpha is equal to Ka upon C. Okay, so Ka is equilibrium constant and alpha is degree of dissociation. ओके, चलो नाव नेक्स्ट वन. याच्यानं अजून आपल्याला दुसरं काय कळतंय का बघूया. आता बघा, इथं आपल्याला H प्लस दिलाय. H प्लस किती आहे? C अल्फा. बरोबर. सो वी कॅन हॅव वन मोर फॉर्म्युला. H plus, concentration of H plus is equal to C alpha. ओके, आता H plus काढायचा कशाला? pH साठी. सो C मिळाला, अल्फा मिळाला, तर आपल्याला H plus काढता येईल. इज इट ओके? वन मोर थिंग, अल्फाचा फॉर्म्युला काय? अंडर रूट Ka अपॉन C. सो अनदर फॉर्म्युला फॉर H प्लस. बरं, आपण याला एक बॉक्स टाकूयात. अनदर फॉर्म्युला फॉर H प्लस काय होणार आहे बघा. H प्लस इज इक्वल टू C इंटू अल्फा, आणि अल्फा काय आपला? अंडर रूट Ka अपॉन C. सो C इंटू अंडर रूट Ka अपॉन C. हा C काय? रूटच्या बाहेर आहे. यू कॅन राईट अंडर रूट C स्क्वेअर. इथला एक C कॅन्सल होईल. व्हॉट इज युअर फायनल फॉर्म्युला? H प्लस इज इक्वल टू अंडर रूट Ka इंटू C. You get this one?
सो व्हॉट वी गेट फ्रॉम दिस लॉ, विल गेट H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि H प्लस आयन मिळालं तर आपल्याला काय काढता येतं, तर आपल्याला काय मिळणार आहे, तर पीएच कॅल्क्युलेशन, की आपल्याला त्या ऍसिडचा पीएच काढता येईल. ओके, चलो सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. पुढे जाऊयात आपण मग. ओके, नाउ व्हेन वी से अ वीक ऍसिड HA, ठीक आहे, जर का ऍसिडच्या ऐवजी बेस घेतला तर इथं काय येणार आहे BOH. ठीक आहे, आणि सगळं डेरिव्हेशन सेम, फक्त काय काय चेंजेस होणार आहेत बघा. इथं H प्लस A मायनसच्या ऐवजी काय येणार B प्लस OH मायनस, खाली HA च्या जागेवर BOH येणार. ठीक आहे, बाकी कॅल्क्युलेशन सगळं सेम. बघा एकदा फॉर्म्युले काय काय होणार आहे. आय विल राईट द 4 फॉर्म्युलेज 1 2 3 4. ओके, हे 4 फॉर्म्युलेज ऍसिड साठी आणि बेस साठी दोन्ही लिहूयात आपण. सो सपोज इफ आय हॅव वीक ऍसिड, ओके, वीक ऍसिड असेल तर पहिल्यांदा Ka चा फॉर्म्युला काय होणार आहे, Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवायडेड बाय HA. ओके, सिमिलरली वीक बेस असेल तर फॉर्म्युला काय येणार आहे Kb, कळालं, Ka च्या ऐवजी कोण आलं Kb इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस च्या ऐवजी कोण येणार आता B प्लस concentration of OH minus divided by concentration of BOH. ओके, हा झाला फॉर्म्युला पहिला. नेक्स्ट वन सेकंड फॉर्म्युला. व्हॉट इज सेकंड फॉर्म्युला, Ka इज इक्वल टू C अल्फा स्क्वेअर. सिमिलरली Kb पण काय येणार आहे C अल्फा स्क्वेअर. नेक्स्ट फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू अंडर रूट Ka अपॉन C. इथं फॉर्म्युला काय येणार आहे अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB अपॉन C. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला काय, H प्लस इज इक्वल टू C अल्फा. सो H प्लस इज इक्वल टू C इंटू अल्फा. आता चेंज बघा कुठं होणार आहे, H प्लस आहे इकडं काय लिहिणार आपण, येस व्हॉट वी विल राईट OH मायनस. OH मायनस इज इक्वल टू C इंटू अल्फा. ओके, लास्ट फॉर्म्युला H प्लस इज इक्वल टू अंडर रूट Ka अपॉन C, अंडर रूट Ka इंटू C. सिमिलरली हियर OH मायनस इज इक्वल टू अंडर रूट Ka इंटू C. कळाले दोन्ही फॉर्म्युले. सो फॉर वीक ऍसिड एज वेल एज वीक बेस, लॉजिकली दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, सगळं सेम आहे. काय फक्त फरक आहे, जिथं ऍसिड आहे तिथं बेस, जिथं H प्लस तिथं OH मायनस. कळलं. सो दीज आर द 4 फॉर्म्युलेज वी आर गोइंग टू यूज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीएच. ठीक आहे, पीएच चा फॉर्म्युला दोघांसाठी सेम येणार, पीएच इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ H प्लस. इथं सुद्धा फॉर्म्युला मायनस लॉग ऑफ H प्लस, पण आधी काय करतो आपण POH मायनस लॉग ऑफ OH मायनस अँड देन कॅल्क्युलेट पीएच. बरोबर ना, कसं काढतो आपण, पीएच इज इक्वल टू 14 मायनस POH. कळालं. सो ऍसिड आणि बेस ऑलमोस्ट सगळ्या कन्सेप्ट सेम आहेत. कळालं. आता जसं आपण पीएच इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ H प्लस म्हटले, तसं आपल्याला pKa काढता येतो. pKa चा फॉर्म्युला काय होईल, मायनस लॉग ऑफ Ka. सिमिलरली pKb काय लिहिणार आपण, pKb विल बी मायनस लॉग ऑफ Kb. कळाले, जसं pH POH तसा pKa pKb. कळाले सगळे फॉर्म्युले. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. बरोबर ना, त्याला आपण काय म्हणले Ka किंवा Kb, सॉरी डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka. सो इफ Ka इन्क्रीजेस, डिसोसिएशन कॉन्स्टंट वाढला म्हणजे किती डिसोसिएट होणार आहे, तर आपला हा न्यूमरेटर वाढला. इफ Ka इन्क्रीजेस, डिसोसिएशन वाढतं म्हणजे कोण वाढतंय, H प्लस आयन वाढतंय. बरोबर ना, इफ Ka इन्क्रीजेस H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढतंय म्हणजे काय होणार आहे, ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस. कळलं, ऍसिडिक नेचर वाढतं मग पीएच काय होणार, पीएच विल डिक्रीज. बरोबर, जेवढं जास्त ऍसिडिक तेवढा पीएच कमी. कळलं. सो Ka ची व्हॅल्यू जेवढी जास्त
तेवढा ऍसिडिक नेचर जास्त. नेक्स्ट वन, इफ Ka इन्क्रीजेस pKa काय होईल सांगा रे? Ka जेवढा मोठा होईल, इथं मायनस साईन आहे, काय होणार आहे? Ka इन्क्रीजेस pKa डिक्रीजेस. Ka जेवढा जास्त तेवढा pKa काय येणार आहे तुमचा? कमी. इन अदर वर्ड्स, इफ pKa डिक्रीजेस, pKa कमी झाला म्हणजे Ka वाढला, Ka वाढला म्हणजे H प्लस वाढला म्हणजे ऍसिडिक. pKa डिक्रीजेस, ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस. कळलं काय लिहिलंय? ओके, इट्स माय सजेशन, ओनली रिमेंबर दिस टू. Ka वाढला की H प्लस वाढला, बाकीचं सगळं मनाने करायचं. कळालंय? सो व्हॉट यू कॅन से, लार्जर द व्हॅल्यू of Ka, larger the value of Ka, more acidic. Okay, similarly, larger the value of pKa, pKa वाढला उलट आहे, तर ऍसिडिक नेचर काय होणार? कमी होणार. इट विल बी लेस ऍसिडिक. कळालं? pKa ची व्हॅल्यू वाढली तर ऍसिडिक नेचर काय होणार? कमी होणार. ओके, अँड नाव हाऊ टू कॅल्क्युलेट रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. ओके, की दोन ऍसिड आहेत, रिलेटिव्हली जास्त चांगलं कुठलं असं आपल्याला बघायचं. व्हॉट वी कॉल इट एज रिलेटिव्ह स्ट्रेंथ. ओके, स्ट्रेंथ इज नथिंग बट रिलेटेड टू डिग्री ऑफ डिसोसिएशन. जेवढं जास्त डिसोसिएशन तेवढा जास्त H प्लस, तेवढा जास्त तुमचं काय येणार आहे? तर ऍसिडिक नेचर. बरोबर. सो हाऊ टू कॅल्क्युलेट, इफ यू हॅव टू ऍसिड्स Ha1 Ha2, ठीक आहे, दोन ऍसिड आहेत Ha1 Ha2, याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे अल्फा 1, याचा आहे अल्फा 2. याच्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे Ka1, याच्यासाठी आहे Ka2. ठीक आहे. आता रिलेटिव्ह काढायचं म्हणजे काही कंपॅरिझन करायला काहीतरी सेम ठेवायचं आहे. तर सपोज देअर कॉन्सन्ट्रेशन आर सेम, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? C. ओके, देन relative strength of Ha1 upon Ha2, it is nothing but alpha 1 upon alpha 2 is equal to, ठीक आहे. अल्फाचा फॉर्म्युला काय आपला? अंडर रूट Ka अपॉन C. काय लिहिणार आपण वरती? अंडर रूट Ka1 अपॉन C. इथं काय लिहिणार खाली? अंडर रूट Ka1 अपॉन C. or you can say alpha 1 upon alpha 2 is equal to under root Ka1 upon Ka2. So this is formula for relative strength. म्हणजे दोन ऍसिड मध्ये हा कितीने जास्त असा क्वेश्चन आला तर यू कॅन सॉल्व लाईक दिस. कळालंय? So from the values of Ka and pKa we can understand what is the acidic nature. केवढं ऍसिडिक आहे ते आपल्याला काढता येतं. कळालंय? ओके, आणि सेम असं कॅल्क्युलेशन आपण बेसिकला केलं. काय होणार आहे? Ka च्या जागेवर Kb. इथं काय होणार आहे? H प्लस च्या ऐवजी OH मायनस, ऍसिडिकच्या ऐवजी बेसिक आणि pH च्या ऐवजी POH. कळलं? Kb वाढला की POH वाढणार, Kb वाढला की pKb कमी होणार, pKb कमी झाला तर बेसिक नेचर इन्क्रीज होणार. कळलं? जिथं जिथं ऍसिड आहे तिथं तिथं बेस लिहायचं की तुमचं बेसिकचं लॉजिक तयार झालं. कळलं? ओके, सिमिलरली हियर काय येणार आहे? अल्फा 1 अपॉन अल्फा 2 Kb1 अपॉन Kb2 रिलेटिव्ह स्ट्रेंथ. ओके, सो एक काम करा, एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्याकडं सगळे वीक ऍसिड वीक बेस साठीचे फॉर्म्युले रेडी होतील. ओके, 1 2 3 डन. ओके, आता आपण न्यूमरिकल सॉल्व करूयात. न्यूमरिकल 3 आहे तिथे. pH of 0.001 HCl, pH of 0.001 CH3COH, then ionization constant काहीतरी एक आहे. ठीक आहे, सो लेट अस सॉल्व दिस वन. दिस आर जस्ट एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस किंवा कसे फॉर्म्युले अप्लाय करायचे. आताच्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये मी ऍसिड घेतले, असेच्या असे सेम क्वेश्चन सेम फॉर्म्युले तुम्हाला कुठं वापरायचे? बेसला. ठीक आहे, चला पहिला बघा 0.001 HCl. ओके, दोन मुद्दामून कंपॅरिझनचे क्वेश्चन आहेत. दिस वन इज स्ट्रॉंग ऍसिड अँड दिस वन इज वीक ऍसिड. ठीक आहे, बरोबर ना? हे कोणतं ऍसिड आहे आपलं? स्ट्रॉंग ऍसिड, आणि हे आलंय वीक ऍसिड. सो यू टेल मी कुणाचा पीएच जास्त येणार और विच इज मोर ऍसिडिक? दोघांचा स्ट्रेंथ सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, पण जास्त ऍसिडिक कोणता होणार आहे? कोणता होणार आहे? HCl.
सो HCl चा पीएच कसा येणार आहे तुमचा, कमी येणार, आणि याचा पीएच कसा येणार आहे, जास्त येणार. कळालंय? जो वीक आहे म्हणजे त्याचा ऍसिडिक नेचर कमी आहे, ज्याचा ऍसिडिक नेचर कमी त्याचा पीएच जास्त. ठीक आहे, ऑब्व्हियसली दोघेही लेस दॅन 7च येणार. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट वन इज पीएच ऑफ 0.001 molar HCl. So what is your concentration? H plus ion concentration will be 0.001, 10 raised to minus 3. बरोबर? Therefore pH काय येणार तुमचा? pH will be equal to minus log of H plus, that will be 3. बरोबर? हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले pH कसा काढायचा स्ट्रॉंगचा. आता सेकंड क्वेश्चन बघा, वीक. आता वीक साठी आपल्याला काढायचंय. सो व्हॉट इज गिवन, कॉन्सन्ट्रेशन C इज 10 raised to minus 3. बरोबर? And now what is extra information is given, 5% dissociated. It is a weak acid. So dissociation कमी आहे. ते आपल्याला सांगावं लागेल किती कमी आहे, तर अल्फा इज 5%. ओके, आता 5% म्हणजे किती ते बघूया. सो वेन एव्हर यू गेट अ क्वेश्चन इन पर्सेंटेज, आपल्याला काय करायचं, पर्सेंटचा कन्वर्जन फ्रॅक्शन मध्ये. सो इट इज नथिंग बट 5/100. So it is 5 into 10 raised to minus 2. So alpha is 5 into 10 raised to minus 2 and C is 10 raised to minus 3. What is our formula for H plus? H plus is equal to C into alpha. इथं काय केलं आपण, गिवन कॉन्सन्ट्रेशनच H प्लस घेतलं, पण इथं H प्लस काय, C इंटू अल्फा. सो C किती आपला 10 raised to minus 3 इंटू अल्फा किती 5 into 10 raised to minus 2. So our answer is 5 into 10 raised to minus 5. कळाले? दिस मच इज अवर H प्लस कॉन्सन्ट्रेशन. अँड नाउ pH. pH कसा काढतो आपण, pH इज मायनस लॉग ऑफ H प्लस. सो इट इज मायनस लॉग ऑफ 5 into 10 raised to minus 5. बरोबर? सो कसं येणार आहे, मायनस ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आपण, लॉग 5 मायनस और लॉग A प्लस लॉग D प्लस मायनस 5 लॉग 10. बरोबर? लॉग A raised to B. आता मायनस साइन आत घेतली तर काय येणार आहे आपलं, मायनस लॉग 5 प्लस 5 इंटू लॉग 10. ओके, लॉग 5 किती येतो आपला, मायनस 0.7 प्लस 5 इंटू लॉग 10 किती 1. सो ओव्हरऑल इट इज 5 मायनस 0.7, इट इज 4.3. सो pH ऑफ दिस ऍसिड इज 4.3. कळालंय? पहिला pH किती होता 3 आणि हा 4.3. pH वाढला म्हणजे ऍसिडिक नेचर कमी झालं. कळालं डिफरन्स? ओके, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, pH कॅल्क्युलेशन इज नॉर्मल, जसं आपण आधी केलंय तसंच करायचंय, फक्त H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढायला ओसवाल्ड डायल्युशन लॉ यूज करायचा. ओके, चलो नाउ नेक्स्ट वन इज अ बिग क्वेश्चन. लेट अस सी काय काय काढायचंय, म्हणजे रादर त्याच्यामध्ये सगळेच फॉर्म्युले यूज करायचे. So what is the question? HF, ionization constant. Ionization म्हणजे dissociation. Ionization constant of HF is 3.2 into 10 raised to minus 5. Ionization constant म्हणजे काय दिलंय, Ka. Ka किती दिलंय, 3.2 into 10 raised to minus 5. ओके, कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय काढायला लावलंय, अल्फा. Calculate degree of dissociation of its 0.02 molar solution. कोणाचा काढायला लावलंय, कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.02 molar solution. Or you can write here C is equal to 2 into 10 raised to minus 2. बरोबर? अजून काय काढायला लावलंय, कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस F मायनस HF अँड कॅल्क्युलेट pH. भरपूर कामं करायचे. काय काढायचं आपल्याला, concentration of H plus, concentration of F minus, then concentration of HF and as well as pH. ठीक आहे, चला सुरू करूयात. सो फर्स्ट वन इज आधी अल्फा काढूयात आपण. अल्फा कसा काढणार आहे, आपला फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू Ka दिलाय आणि अल्फा काढायचा, अंडर रूट Ka अपॉन C. Ka किती दिलाय 3.2 इंटू 10 raised to minus 5 आणि C किती आहे 2 इंटू 10 raised to minus 2. ओके, सो 3.2 अपॉन 2 काय आन्सर येणार आपला, अंडर रूट 1.6 इंटू 10 raised to काय येणार आहे minus 3. बरोबर?
नेक्स्ट वन, आता याचा काय रूट काढता येणार नाही, मग आपण काय करूयात 16 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो 16 चा रूट येणार 4 आणि -4 चा रूट किती येणार 10 रेस टू मायनस 2. सो आपला अल्फा किती आला 4 इंटू 10 रेस टू मायनस 2. ठीक आहे, अल्फा काढला आपण. नेक्स्ट वन, इफ यू कॅल्क्युलेट पर्सेंटेज अल्फा. बघा मगाच्या एक्झाम्पल मध्ये पर्सेंटेज होतं ना, सो पर्सेंटेजचं फ्रॅक्शन केलं, इथं फ्रॅक्शन दिलाय पर्सेंटेज. सो व्हॉट टू डू, 4 इंटू 10 रेस टू मायनस 2 इंटू 100 इंटू 10 रेस टू 2. कळतंय, पर्सेंटेज काढताना 100 नी मल्टिप्लाय करायचं, पर्सेंटेजची साईन काढून टाकायची, म्हणजे फ्रॅक्शन काढताना 100 नी डिव्हाइड करायचा. देअरफॉर पर्सेंट अल्फा काय येणार आपला, हे -2 + 2 गेले 4%. ओके, सो हाऊ मच इज डिसोसिएटेड 4%. ओके, नेक्स्ट वन, व्हॉट इज आस्क्ड, कॅल्क्युलेट H प्लस. सो H प्लस कसा काढणार आपण, H प्लस इज C इंटू अल्फा. आता इथं अल्फा पर्सेंटेज वाला नाही घ्यायचा, फ्रॅक्शन वाला. ठीक आहे, पर्सेंटेज अल्फा इज जस्ट आन्सर, हे आपल्याला कुठे यूज करायचं नाही. सो C किती आहे 2 इंटू 10 रेस टू मायनस 2. अल्फा किती आहे 4 इंटू 10 रेस टू मायनस 2. 2 4 जा 8 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो दिस इज अवर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके, नाउ इफ यू ऑब्झर्व द इक्वेशन, जेवढा H प्लस आहे तेवढाच काय येणार आहे तुमचा F मायनस, दोघंही C अल्फा असतात. सो इट इज ऑल्सो इक्वल टू 8 इंटू 10 रेस टू मायनस 4. ओके, सो आपलं ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 2 इंटू 10 रेस टू मायनस 2 आणि 8 इंटू 10 रेस टू मायनस 4, म्हणजे 100 टाइम्स हे कमी आहे. कळतं ना, याच्यापेक्षा -2 पेक्षा हा -4 100 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो HF कॉन्सन्ट्रेशन इज ऑलमोस्ट सेम. सेम म्हणजे काय, इनिशियल एवढं 2 इंटू 10 रेस टू मायनस 2. HF ओरिजिनल किती आहे तेवढंच इथे येणार. वाय ऑलमोस्ट, बिकॉज अल्फा इज व्हेरी स्मॉल. कळलं, आपण लिहितो ना, कसं लिहितो होतो आपण, C 1 मायनस अल्फा, आणि 1 मायनस अल्फा इज ऑलमोस्ट इक्वल टू 1. सो जे गिवन C आहे तोच येणार HF चं कॉन्सन्ट्रेशन. नाउ नेक्स्ट वन, व्हॉट इज आस्क्ड pH. pH चा फॉर्म्युला काय, pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ H प्लस. H प्लस किती आला आपला 8 इंटू 10 रेस टू मायनस 4 मायनस लॉग ऑफ 8 इंटू 10 रेस टू मायनस 4. सो इट इज मायनस log 8 plus minus 4 log 10. So it will be log 8. Log 8 किती असतो, log 8 is 0.9. It is minus 0.9 plus 4 log 10 किती घेणार 1. So answer is 3.1. So pH किती मिळाला आपल्याला 3.1. Okay, so you get how to solve these questions. सो इन दिस न्यूमरिकल, लास्ट वाल्या न्यूमरिकल मध्ये आपण बऱ्यापैकी सगळे फॉर्म्युले यूज केले. अल्फा वरनं H प्लस कसा काढायचा, अल्फा वरनं K कसा काढायचा, किंवा Ka दिल्यावर अल्फा कसा काढायचा, pH कसा काढायचा, कॉन्सन्ट्रेशन कसे काढायचे, कळायला सगळ्यांना. ओके, सो दॅट्स इट फॉर ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस वन. आणि ज्यांना समजलेलं आहे त्यांनी काय करा, याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करा. जे तुम्हाला न्यूमरिकल येणार नाही ते तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा, सो दॅट आय कॅन आन्सर देम. अँड नेक्स्ट वन, प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स. ठीक आहे, चलो, गुड बाय.